हाय फ्रेंड्स, व्हिडिओ बघताना बघायलाच पाहिजे. तर हा नॅन्सीचा लुक बघून तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे सगळं एवढा आटापिटा कशासाठी केलाय. तर हा आटापिटा केलाय की नॅन्सीच्या स्कूलमध्ये व्हेजिटेबल्स मार्केट आहे म्हणून तिला एवढं मेकअप वगैरे केलंय. अस्सल महाराष्ट्रीयन भाजीवाली मावशी भाजी 10 रुपयाला आम्हाला मग अशा प्रकारे नॅन्सीची घरी तयारी घेऊन तिला डायरेक्ट स्कूलमध्ये सोडलं. तर हा आहे अंश, हा ड्रायफ्रूट सेलर आहे आणि त्याच्या शेजारी बसलेला हा प्रतियोश आहे. तुम्हाला इकडची नावं पण ऐकायला भेटतील, जरा वेगळे आहेत. आणि ही आहे यान्वी, ही आहे ओमिका आणि इथं ठेवले होते शेंगा वगैरे सगळ्या. ही ओमिका, ही मोशिता आणि ही आहे सात्विकची मम्मी. सात्विक गेला बाहेर. सात्विकची मम्मी इथं बसली आणि ही सात्विक सोबत होती वेणुगीता. खूप सुंदर आहे दिसायला, अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि हिचं सेल्फ कॉन्फिडन्स भरपूर आहे. ही कधी पण हाय बाय केलं तर बोलू शकते अशी मुलगी आहे ही. आणि हा आहे श्रीहरी. हे सगळे आहेत नर्सरीचे. आणि ही आहे षण्मुखची मम्मी आणि हा षण्मुख घेऊन बसलेला ड्रॅगन फ्रूट्स. आणि षण्मुखच्या शेजारी होता बालाजी घेऊन बसला होता पपया. प्रत्येकाला वेगवेगळा स्टॉल दिला होता आणि टीचरांनीच ठरवलं होतं की कोणाला काय द्यायचं. हा आहे रितुल आणि त्यांनी डेली डायरीमध्ये लिहून दिलं होतं की तुमच्या मुलांना हे द्या ते, आणि हे बाकीचे सगळे त्यांनीच. आणि ही आहे नॅन्सी आपली. मुलांना फक्त फ्रूट आणि व्हेजिटेबल माहित व्हावं यासाठी मुलं त्यांना काही विकायला वगैरे भाज्यामुळे बसले होते. ₹5 नाही की मग जाऊ द्या, आम्ही दुसरीकडून घेतो, तुम्ही देत नाही. ए हानी भाजी किती दिले? हा होता नॅन्सीचा आणि उद्भवचा स्टॉल. ती होती माझी मैत्रीण पूजा आणि ते उद्भवचे पप्पा होते. ती काही बोलत नव्हते. उद्भवला वगैरे विचारलं की तिला देत आहे काय तेलुगूमध्ये, आणि त्यांनी काही सांगितलंच नाही. मग ह्या LKGच्या मुली आहेत, मला काय एवढी ह्यांची नावं माहीत नाहीत. आणि हे त्या टीचरनी सगळं फ्रूट्स वगैरे टीचरांनीच आणलं होतं. मी नॅन्सीला फक्त भाज्या दिल्या होत्या घरातून. आणि ही नॅन्सीची आहे टीचर. आम्ही रोज गप्पा मारायला वगैरे तिथं बसतो. हा होता असा ह्यांचा व्हेजिटेबल मार्केट चिल्ड्रन्स डे स्पेशल. खूप छान होतं तसं. सगळे पालक वगैरे आलेत म्हटल्यावर त्यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता की ह्याच्या अगोदर ते कम्युनिटी हेल्परमध्ये कुणी भाग घेतलेला त्याच्यात पार्टिसिपंट झालेले, आणि नंतर दसऱ्याला इकडे एक ह्यांना प्रोजेक्ट वर्क दिलं होतं आणि ते कुणाचं छान आहे त्यांना गिफ्ट दिलं होतं. మన పిల్లలకి మీరు రాబోయే రోజుల్లో ఫాలో అవుతారని చెప్పి మా టీచర్స్ కూడా ఇంత ఎఫర్ట్స్ పెట్టి మీ అందరికీ సపోర్ట్ చేయడం జరిగింది. కాబట్టి మీరు కూడా రాబోయే రోజుల్లో మనం డాక్టర్స్ పెట్టే ఖర్చు కంటే పిల్లల కోసం కొంచెం కేర్ చేసుకోండి. 5 years వాళ్ళకి మీరందరూ ఇచ్చేందుకు పేరెంట్స్ అందరికి కూడా పేరు పేరున థ్యాంక్ యూ సో మచ్. Please encourage the kids, parents, so that others also will be interested and next time they'll participate and you can support the kids also. This will be the encouragement for the kids. Next, third place goes to Shanmugh Arush. Give them a round of applause, big round of applause for participating and doing a good job. Well done. हेल्पर कम्युनिटीमध्ये प्रतियोजचा पहिला नंबर आणि नॅन्सीचा दुसरा नंबर आला. आणि नंतर प्रोजेक्ट वर्कमध्ये पण त्याचाच पहिला आणि नॅन्सीचा दुसरा नंबर आला. तिसरा नंबर उद्भवचा आणि श्रीहरीचा आला. तुम्ही बघितलंच असेल. आणि मला काही ते तेलुगू कळलं नाही. टीचरनं थोडं त्या प्रिन्सिपलनं थोडंसं स्पीच दिलं होतं. आणि अशा प्रकारे हा ह्यांच्या स्कूलमध्ये चिल्ड्रन्स डे निमित्त छोटासा कार्यक्रम होता. खूप छान वाटलं. मुलं पण. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर ह्यांना स्टार दिलं गळ्यामध्ये
सगळ्यांना. आणि त्यांच्यानंतर मग चिल्ड्रन्स डे स्पेशल ह्या प्रिन्सिपलनी सगळ्यांना छानसं कंपास बॉक्स दिलं. त्यानंतर हे बक्षीस वितरण झाल्यानंतर मुलांना कंपास बॉक्स दिला आणि ही नॅन्सी दाखवत होती स्टार भेटले मम्मा मला. मग मी तिला सांगत होते की तू छान प्रकारे अभ्यास वगैरे केला तर असं भेटेल. ती मग खुश झाली आणि अगोदर काही बोलायला तयार नव्हती. मग नंतर हळूहळू तिला छान वाटलं. नर्सरीचे सगळे स्टुडंट आहेत आणि ह्या 2 नर्सरीच्या मॅडम आहेत, एक मानसा मॅम आणि एक मंजू मॅम. नॅन्सीची फेवरेट मंजू मॅम आहे बरं का, ती चष्मावाली मंजू मॅम आहे. नॅन्सू तिला खूप काय काय म्हणते जोक म्हणून. लिपस्टिकवाली मॅम, चष्मावाली मॅम. ही मानसा मॅमचा तिला थोडासा राग येतो. आता ह्या मॅडमला तेलुगू कळत नाही त्यामुळं मी इथे सगळं बोलून बसले. अशा प्रकारे हा नॅन्शूच्या स्कूलमध्ये व्हेजिटेबल मार्केट डे होता. नॅन्शू खुश होती. 4-5 दिवस अगोदरच एक्सायटेड होती कधी येतोय तो दिवस. आणि मी रोज घरी तिची प्रॅक्टिस घ्यायची ना, मग तिला वाटायचं मी कधी जाते. आणि नॅन्सीच्या टीचरनीच मला सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्रातला आहे तर तिचं महाराष्ट्रीयन लुक करून पाठवा तिला. म्हणून मी अस्सल महाराष्ट्रीयन लुक केलं होतं नॅन्सीचं. भाजीवाली कशी वाटली माझी भाजीवाली तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. आणि नॅन्सीचा हा छोटासा शाळेतला पहिला प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे एका व्हेजिटेबल दिलं तर ते तिच्याकडून मी पाठ करून घेतलं होतं. आता बघा ती सांगते कसं स्कूलमध्ये जाऊन काय म्हटली होती. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज Devi. Amazing. Thank you.